प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची जी काही संभाव्य युती होऊ घातलेली आहे मुंबई मनपा निवडणुकीमध्ये, त्याच्याबाबत वेगवेगळे वक्तव्य समोर परत परत येत आहेत. स्वतः प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना देईल तितक्या जागा आम्ही लढवू असं एक वक्तव्य केलेलं आहे. सुशील कुलकर्णींनी यापूर्वीच अॅनलायझरवरती त्याच्यावरती एक छानसा व्हिडिओ केला आहे. त्याच्यातले एक 2-3 मुद्दे जरा अजून स्पष्ट व्हावेत म्हणून मी तुमच्या समोर ठेवतो. प्रकाश आंबेडकरांवरती ह्यापूर्वी पण आम्ही टीका केलेली आहे, नंतरही करू, पण त्यांचा एक मुद्दा खरंच बरोबर आहे. वंचित बहुजन आघाडीमधला जो वंचित असा शब्द त्यांनी वापरलेला होता की ते वंचित फक्त दलित नव्हते, ओबीसी मधले पण वंचित होते, अगदी प्रस्थापित मराठा जातींमधले पण काही वंचित होते असं आपण गृहीत धरूया. अशा एका व्यापक अर्थाने तो शब्द होता आहे असं आपण निदान त्या पातळीवरती तरी मान्य करूयात. आणि दुसरीकडे शिवसेना हा एक पक्ष असा होता अगदी भाजपपेक्षा सुद्धा वेगळा असलेला, म्हणजे प्रस्थापित जे सत्ताधारी तेव्हाचे होते, काँग्रेस नंतर राष्ट्रवादी झाली, या सगळ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा असा पक्ष यासाठी मानता येतो की त्यांनी सुद्धा उपेक्षित अशा वर्गाला हात घातली होती. विशेषतः ओबीसी जाती आणि सवर्ण म्हणजे मराठा कुणबीमधल्या सुद्धा काही वर्ग असं त्यांनी हाताशी पकडला होता, प्रस्थापित राजकीय घराण्यांपेक्षा वेगळा असा. 1990ला विशेषतः 90च्या विधानसभेच्या नंतर लोकसभेपेक्षाही फार मोठ्या प्रमाणात असा एक उपेक्षित असा वर्ग, सत्ताधारी ज्यांना कधी सत्तेची फळं चाखायला भेटली नाही, तो शिवसेनेच्या वाटेनं गेला आणि नंतर ते नेतृत्व प्रस्थापित होत गेलं. म्हणजे हे दोघंही राजकीय यश किती आणि कसं मिळू हे बाजूला ठेवा, आणि उद्धव ठाकरेपेक्षा बाळासाहेब ठाकरे आणि इकडे मग बाळासाहेब आंबेडकर, ह्या दोन बाळासाहेबांनी मिळून वंचितांच्या बाबतीमधलं एक राजकारण केलेलं होतं हे निश्चित आहे. म्हणजे त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांना पण हे मान्य करावं लागेल. त्याच्यामुळे आता जेव्हा ते असं म्हणतात की आम्ही शिवसेनेबरोबर लढणार, बाकीची टीका आम्ही नंतरही करू त्यांच्यावरती, यश त्यांना काय मिळायचं ते पण वेगळी गोष्ट आहे, पण हा जो मुद्दा आहे तो अगदी बरोबर आहे आणि त्याची दखल घेतल्या गेली पाहिजे. दुसरा एक थोडासा वेगळा मुद्दा आम्हाला उपस्थित करायचा आहे. प्रत्यक्ष शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना जो झटका बसला, सत्ता गेली, बहुतांश आमदार निघून गेले, खासदार निघून गेले, हे सगळं झाल्याच्या नंतर ते प्रत्यक्ष कबूल करत नसले तरी एक त्यांना ही जाणीव झालेली आहे की राष्ट्रवादी हे आता ओझं होऊन बसलेलं आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री पद मिळालं, सत्ता उपभोगता आली, किंवा त्यांच्यापुरतं वैयक्तिक तरी म्हणजे पक्षाचं काय तक्रार होती, कार्यकर्त्यांची काय तक्रार होती ती गोष्ट वेगळी, पक्षाच्या इतर आमदार खासदारांची मंत्र्यांची काय तक्रार होती, पण स्वतः उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद, त्याच्यानंतर आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद, वरुण सरदेसाई त्यांच्या जे कुटुंबातले जे सगळे होते त्यांना सत्तेचे फायदे मिळू शकले, ही गोष्ट खरी आहे. पण त्यांनाही कदाचित आता ही जाणीव झाली असावी की ज्या गोष्टीमुळे कार्यकर्ते नाराज झाले होते आणि पक्ष फुटला, सत्ता गेली, म्हणजे त्यांची सत्ता गेली, त्यांच्याच पक्षाचा मोठा गट बाहेर पडल्याच्या नंतर त्यांनी स्वतः मुख्यमंत्री पद पटकावलं आणि ते आता सत्तेवरती आहेत. त्यांना आता राष्ट्रवादी हे ओझं झालं असणारे, शरद पवार हे अवघड जागेचं दुखणं होऊन बसलं असणारे, आणि त्याच्यापासून जर दूर जायचं असेल तर काहीतरी करायला पाहिजे. मुंबई प्रांतामध्ये राष्ट्रवादीची फारशी ताकद कधी नव्हती, आजही नाही. म्हणजे उद्या मुंबई मनपाच्या निवडणुका लढवायच्या असतील तर त्यात राष्ट्रवादीचा काही फारसा उपयोग होणार नाहीये. राष्ट्रवादी सोबत असली काय, राष्ट्रवादी सोबत नसली काय. दुसरी एक अडचण आता अशी आहे की राष्ट्रवादी म्हणजे मग पुन्हा काँग्रेस, म्हणजे ते परत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं लोढणं गळ्यामध्ये घ्यायचं, जो की स्वतः शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मुंबई महानगरपालिका. त्या ठिकाणी राष्ट्रवादी त्यांना असून अडचण असं होऊन बसले, नसून खोळंबाचा तर काही मुद्दाच नाही, पण असून अडचण. मग ही जर अडचण दूर करायची असेल, हे लोढणं काढून टाकायचं असेल, ती एक चांगली संधी प्रकाश आंबेडकरांच्या रूपानं प्राप्त होते आहे. काही न बोलता प्रकाश आंबेडकरांशी युतीची सगळे हे गाजरं समोर करायची, युती जेव्हा होईल तेव्हा होईल की नाही ते पण नंतरची गोष्ट, पण त्याच्यामुळे एक फटका परस्पर राष्ट्रवादीला मिळतो किंवा राष्ट्रवादीला त्याचा संदेश जातो आणि राष्ट्रवादीचं लोढणं दूर होऊ शकतं कदाचित. त्याच्यामुळे हे एक दोन जरा वेगळे मुद्दे की एक उपेक्षितांचं राजकारण हे दोन्ही पक्षांनी चालवलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी जर युती करणार असतील तर त्या दृष्टीनं ते बरोबर आहे, त्यांची युती, आणि राष्ट्रवादीचं लोढणं त्यांना गळ्यामध्ये नको, त्याही दृष्टीनं ह्या युतीकडे पाहायला पाहिजे. दुसरा एक मुद्दा समोर येतो आहे, तोही जरा नीट लक्षात घ्या. आपण उपेक्षितांचं राजकारण करतो आहोत, आपण वंचितांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो आहोत, ज्या जातींना, हा जो सगळा मुद्दा सातत्याने प्रकाश आंबेडकरांनी 2019च्या लोकसभेच्या वेळेस उपस्थित केला होता. वंचित बहुजन आघाडी नावाचे एक वेगळंच कडबोळं राजकीय दृष्ट्या तयार करत असताना त्यांनी हा जो शब्द वापरला होता वंचित, तर त्याच्यामध्ये जसं आम्ही सांगितलं की वंचितांचं त्यांनी राजकारण केलं आणि शिवसेनेबरोबर युती करू पाहतात, ती गोष्ट वेगळी. 2019ला त्यांनी जेव्हा
वंचित बहुजन आघाडी स्थापन केली होती, तेव्हा ते असं म्हणाले होते वेगवेगळ्या जातींची यादी समोर करून की यांना न्याय कधी मिळणार. मग आता विचारावं असं वाटतंय की तुम्ही जेव्हा ही सगळी तुमच्या भाषेतली भीमशक्ती ही शिवशक्तीशी जोडत आहे तेव्हा त्यांचा काय फायदा आहे. तुम्ही ज्यांचं नाव घेत आहात आणि तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी आता शिवसेना सुद्धा प्रस्थापित पक्ष होऊन बसलेला आहे. ज्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये स्वतः शिवसेनेनं बंड केलं होतं, 95ला पहिल्यांदा सत्ता मिळाली, त्याच्यानंतर विविध ठिकाणी स्थानिक पातळीवरती सत्ता मिळत गेली. आता अशी परिस्थिती आहे, फूट पडलेली गोष्ट आपण जराशी विसरूयात, पण जेव्हा एकत्र शिवसेना होती तेव्हा तो महाराष्ट्राच्या राजकारणातला 2 नंबरचा पक्ष होता. नंतर मग काय झालं पुढं, मग राष्ट्रवादी बरोबर युती केल्याच्या नंतर ते अजून मागं पडले, ती गोष्ट वेगळी. पण आज दोन्ही गटाचा एकत्रित विचार केला तर शिवसेना हा 2 नंबरचा राजकीय पक्ष आहे, शिवसेना ही 2 नंबरची राजकीय ताकद आहे. तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर जाताय म्हणजे परत प्रस्थापिताबरोबर जात आहात. प्रकाश आंबेडकरांनी वारंवार अगदी गायरान जमिनीचा प्रश्न उपस्थित केला होता 87-88ला. 86ला अशोक चव्हाणांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती, पोटनिवडणूक. शंकरराव चव्हाण वरती गेले, केंद्रामध्ये त्यांची जागा रिकामी झाली आणि त्या ठिकाणी इथं मुख्यमंत्री झाल्यानंतरची गोष्ट. ती जी पोटनिवडणूक लढवलेली होती त्या निवडणुकीच्या वेळेस शंकरराव चव्हाणांची जागा रिकामी झालेली असताना लोकसभेतली, त्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाणांच्या विरोधात प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक लढवलेली होती प्रस्थापितांच्या विरोधात म्हणून. मग एवढं सगळं 35 वर्षाचं चक्र पूर्ण झाल्याच्यानंतर तुम्ही आता कुठं आहात परत जर तुम्ही असं म्हणत असाल की बाबा मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं आम्ही शिवसेनेबरोबर जायला तयार आहोत, म्हणजे महाविकास आघाडी बरोबर जायला तयार आहोत, म्हणजे परत काँग्रेस बरोबर, राष्ट्रवादी बरोबर, मग तुमचं जे हे वंचितांच्या नावाखालचं म्हणून जे काही राजकारण होतं त्याचं काय झालं. तुम्ही जर परत प्रस्थापितांशी युती करत असाल, प्रस्थापितांशी जुळून घेण्याची भाषा करत असाल तर हे नेमकं आहे काय. एकीकडं तुम्ही म्हणजे मग तुम्ही परत असं म्हणा की तुम्हाला फक्त त्या खुर्च्या मिळवायच्या आहेत, सत्ता पदं ही मिळवायची आहेत, त्याच्यासाठीच सगळी चळवळ चालू आहे. बाकी चळवळीमध्ये काही वैचारिक पातळीवरती काही नव्हतं असं तरी मान्य करा मनिदा. ही एक फार मोठी गोची आपल्याकडच्या राजकारणाची होऊन बसलेली आहे. म्हणजे एकीकडे चळवळ करायची, राकेश टिकेतांचं उदाहरण तर फार स्पष्ट आहे. ते पूर्णच्या पूर्ण कृषी आंदोलन कसं भरकटत गेलं आणि नंतर ते तर मागं घेऊन, म्हणजे त्याच्यावर आम्ही कितीतरी वेळा टीका करतो, अजूनही करू, पण भाजपच्या दृष्टीनं त्यांनी अतिशय चतुर अशी खेळी केलेली आहे की ते मागं घेतलं, यांच्या आंदोलनातली हवा काढून घेतली, आंदोलन तर गुंडाळल्याच गेलं, तो विरोध सगळा संपुष्टात आला. इतकंच नाही तर त्याच्या मागं लपलेले जे काही राजकीय ज्यांचे अजेंडे होते ते सगळे उघडे पडले आणि आता राकेश टिकेत तर तशा अर्थाने कुठे उरले नाहीत. म्हणजे जसं तिकडं अडचण होऊन बसली, चळवळ पूर्णच्या पूर्ण गुंडाळून टाकली त्यांनी, त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर प्रकाश आंबेडकर अशा पद्धतीने शिवसेनेबरोबर जाणार असतील तर त्यांची चळवळ गुंडाळल्या जाईल पूर्णपणे. तुम्ही ज्या पद्धतीनं एका वेगळ्या पद्धतीने सगळ्या वंचितांना एकत्र करून वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करत होता, एक तर पहिली गोष्ट म्हणजे MIM सारख्या कट्टर जातीवादी पक्षाशी तुम्ही जेव्हा युती केली त्यांना फायदा झाला, त्यांचा एक खासदार निवडून आला, पण तुम्हाला काही झालेला नाही त्याचा फायदा. एक तिथं फटका बसला. मग 2019च्या विधानसभेच्या वेळेस तुम्ही स्वतंत्रपणे लढवायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच फारसं राजकीय यश प्राप्त झालेलं नाही आणि आता तुम्ही जी घोषणा करतात की शिवसेनेबरोबर जाण्याची, वस्तुतः आपल्याकडे सातत्यानं ही एक अडचण राहिलेली. 1990च्या रथयात्रेच्या नंतर सगळं जे पूर्णपणे जे राजकीय परिदृश्य आहे, भाजप एकीकडं आणि उरलेले पक्ष एकीकडं, तर त्या उरलेल्यांना अपरिहार्यपणे एकमेकांशी युती करावी लागते आहे. ज्यांचं आपसामध्ये पटत नव्हतं या सगळ्या पक्षांना राजकीय दृष्ट्या एकमेकांच्या गळ्यात गळे घालावा लागत आहेत. कशासाठी, तर भाजपनी जी काही भूमिका घेतली त्याच्या विरोधामध्ये. म्हणजे ही जी एक राजकीय गोची भाजपमुळे होऊन बसलेली आहे या सगळ्यांची, याच्यातून बाहेर यायचं असेल तर चिवटपणे एक कुठली तरी पक्ष संघटना उभी करणे, ठामपणे एखाद्या विचारावरती, भले त्याला लवकर यश मिळणार नाही, जे स्वतः भाजपनीच घालून दिलेलं उदाहरण आहे. आणीबाणीच्या नंतर त्यांनी ठामठोकपणे काँग्रेस विरोधातली एक स्वच्छ लाईन चिवटपणे टिकून ठेवली, बाकीच्या पक्षांच्या नादाला न लागता, आणि मग त्याचे उशिरा का होईना त्यांना त्याचे फायदे झाले. असं कुठलाच विरोधी पक्ष करताना दिसत नाहीये. प्रकाश आंबेडकरही आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची तडजोड शिवसेनेशी करू पाहत आहे त्याचा शिवसेनेला फायदा होईल की त्याच्या मागचं ते राष्ट्रवादीचं लोणनं निघून जाईल. प्रकाश आंबेडकरांना ह्याचा कितपत फायदा होईल, काही त्यांचे सुद्धा नगरसेवक या सगळ्या ह्याच्यामध्ये निवडून येऊ शकतील. पण तसं केल्यानं तुमची फक्त छोटी मोठी बार्गेनिंग पॉवर थोडीशी तयार होऊ शकेल. ह्याच्या पलीकडे स्वतंत्रपणे जे काही राजकारण उभं राहायला पाहिजे,
स्वतःच्या जीवावरती उभं राहायला पाहिजे. चळवळीतून पुढे येऊन ते राजकारण त्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. तसं ते होताना दिसत नाही. त्याच्यामुळे ही जी चर्चा आहे शिवशक्ती भीमशक्ती नुसतं काय म्हणता येईल त्याला वंध्या आपण म्हणतो आपण, त्यातून निष्पन्न काही होणार नाही. एक न धड भाराभर चिंध्या हे म्हणावं लागतं. ते त्याच्यामुळं ह्याच्यातून फारसं निष्पन्न होईल असं दिसत नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.